ईर्षाळवाडीकर आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत. कधी मिळणार हक्काचं घर? पावसाळ्यापूर्वी पक्की घरं मिळणार? दिनांक 19 जुलै 2023. रायगडमधील ईर्षाळवाडी या आदिवासी ठाकर वस्तीवर दरड कोसळली आणि 84 जणांचा मृत्यू झाला. वर्ष होत आलं तरी अजूनही दरडग्रस्तांची परवड सुरूच आहे. तात्पुरत्या कंटेनर शेडमध्ये स्थानिकांचं पुनर्वसन करण्यात आलं, मात्र त्यांना अजूनही पक्की घरं मिळाली नाहीत. सरकार आम्हालाही मारणार का, असा संतप्त सवाल दरडग्रस्त विचारतात. इथं त्रास होतो का, असं का झोपच लागत नाही. एका टायमा अखे रात्रभर लाईट जाते, दिवसभर लाईट जाते. लाईटीचा विचारायला फोन करायला गेला ते बोलतात थांबा 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 थांबा. कुठे इथं टिकाव नाही ना, का इथं माणूस थांबल कसा. दिवसभर आम्ही झाडाबुडी खाली जाऊन राहतो, कंटेनर सोडून बाहेर राहतो. आज आमच्या अंगावाड नुसता पाणी सुटतो. ईर्षाळवाडीतील 44 कुटुंबांचं कायम पुनर्वसन व्हावं यासाठी राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलली. मानिवली इथं 2.5 हेक्टर जागा संपादित करण्यात आली. सिडकोच्या माध्यमातून इथं घरं उभारण्याचं काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या कुटुंबांना नवीन घरं दिली जातील असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण सद्यस्थिती पाहता मुदतीआधी काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. पावसाळ्यापूर्वी या कुटुंबांना घरं दिली जातील असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. मात्र सद्यस्थिती जर घरांची पाहिली तर पावसाळ्यापूर्वी या दरडग्रस्त कुटुंबांचा गृहप्रवेश होईल असं चित्र पाहायला मिळत नाही. राज्य सरकारने ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे जर गृहप्रवेश झाला नाही तर यंदाच्या पावसाळ्यात देखील या दरडग्रस्त कुटुंबांना कंटेनर शेडमध्येच आपलं जीवन व्यतीत करावं लागणार आहे. ईर्षाळवाडीआधी तळीये देखील दरड कोसळल्यानं उद्ध्वस्त झालं होतं. संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं होतं. आजही दुर्घटनाग्रस्तांचे हाल होत आहेत. तळीये असो किंवा ईर्षाळवाडी, इथले नागरिक अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना त्यांच्या हक्काची घरं कधी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.